नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आपण गणेश पुराणातल्या कथा ऐकतो आहोत. आतापर्यंत मी तुम्हाला 11 कथा सांगून झालेल्या आहेत आणि मागच्या कथेमध्ये आपण बघितलं त्रिपुरासुराचा वध कसा केला श्री महादेवांनी. आणि आजची आपली 12वी कथा आहे. ती कथा सुरू करण्याच्या आधी आपण गणेशाला मनापासून वंदन करूया आणि आपल्या कथेला प्रारंभ करूया. आपण मागच्या कथेमध्ये बघितलं त्रिपुरासुराचा वध झाला. तो दिवस आपण देव दीपावली किंवा त्रिपुरी पौर्णिमा म्हणून साजरा करतो आणि त्या दिवशी आपण गणेशाची मनोभावे पूजा करतो, आरती करतो. आणि त्रिपुरासुराच्या भीतीने हिमालयाने पार्वतीला एका गुप्त गुहेमध्ये लपवून ठेवलं होतं. हे आपण मागच्या कथेमध्ये बघितलं. आता तिथून पुढे पार्वती तर गुहेमध्ये लपलेली होती. खूप काळ गेला. इकडे त्रिपुरासुराचा वध झाला. तिला त्याची काही कल्पना नव्हती. पण खूप काळ गेल्यानंतर ती त्या गुहेतून बाहेर आली तर सगळं जंगल होतं आणि जंगलामध्ये सगळं हिंस्र पशु होते. वाघ, सिंह, अस्वल वगैरे सगळे होते आणि ती खूप घाबरली. इकडे तिकडे बघितले, तिला कुठे मनुष्य प्राणी दिसेना. ती रडू लागली, ओरडू लागली, आपल्या नवऱ्याला हाक मारू लागली, वडिलांना हाक मारू लागली आणि कुठेच तिला कोणी दिसेना. खूप घाबरून गेली आणि तिचा आवाज एका मच्छीमाराने ऐकला. आता मच्छीमार तो हिमालयामध्ये कसा आला आणि कुठे मच्छी मारायला गेला होता, ही तर खरं तर खूप गूढ गोष्ट आहे, पण ती आता आपण नको बघायला. तर त्या मच्छीमाराने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण ती त्याला पण बघून घाबरली. ती त्याच्याशी काही जास्त बोलली नाही. पण तो मच्छीमार हिमालयाकडे जाऊन भेटला आणि म्हटलं, मी अशी एक सुंदर तरुणी बघितली. ती कुठल्या तरी संकटात आहे, अडचणीत आहे. मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण ती काही माझ्याशी बोलली नाही. आणि तुम्ही बघा ती कोण आहे आणि तिला काय मदत हवी आहे. तेव्हा हिमालयाच्या लक्षात आलं, रे आपण पार्वतीला आपण त्या गुहेमध्ये लपवले, आपण तिला आणली पाहिजे. मग तो त्या गुहेच्या जवळ गेला. जवळपास बघितलं तर ती पार्वती होती तिथे. तो पार्वतीला घेऊन आपल्या घरी आला. तर पार्वतीची आई मेनका ही पण तिथे होती. तिला खूप आनंद झाला. आईलाही आनंद झाला, मुलीलाही आनंद झाला. दोघी गळ्यात गळे घालून अगदी मनसोक्त भेटल्या, रडल्या, हसल्या, सगळं झालं. पण पार्वती म्हणाली, मला काही झालं तरी मला माझा नवरा पाहिजे. मला माझ्या शिवाची आठवण येते. महादेव माझा गेला कुठे आणि मला त्याच्याकडे जायचं आहे. काही झालं तरी तो मला मिळाला पाहिजे. तो कुठे गेला, तो कुठे गेला. तर हिमालयाने तिला खूप समजवायचा प्रयत्न केला. अगं बाई, तू आणि शिवा हे कधीच विभक्त होऊ शकत नाही. तेव्हा तो तुझ्याकडे येईल, तू त्याच्याकडे जाशील. तू काही काळजी करू नको, आपोआप तुम्ही भेटणार आहात. पण ती काही ऐकायला तयार होईना. ती म्हणाली, नाही बाबा, मला सांगा की मला माझा नवरा कसा लवकर मिळेल, सांगा. मग तो तिच्या समजुतीसाठी म्हणताना सांगतो, बघ, तू ना गणेशाचं व्रत कर, म्हणजे तुला तुझ्या शिवाची भेट तुझी लवकर. तर मग काय आहे ते व्रत? त्यांनी सांगितलं की श्रावण शुक्ल चतुर्थीपासून भाद्रपद शुक्ल चतुर्थीपर्यंत एक पूर्ण महिनाभर हे व्रत करायचं असतं. या व्रतामध्ये काय आहे की एक मातीची छान सुंदर गणेशाची मूर्ती बनवायची आणि त्या मूर्तीची रोज पूजा करायची. त्याची मानस पूजा करायची, काही पण पूजा जमली तर करायची, काहीच नाही जमलं तर मानस पूजा करायची. त्या पूजेमध्ये पण म्हणजे काही स्टेप्स आहेत. जसं की आधी गणरायाला आवाहन करायचं, मनात म्हणायचं, तू ये इथे रोज. त्याचे पाय धुवायचे, मग त्याचे हात धुवायचे, मग त्याला वस्त्र व्हायचं, हळदी व्हायचं आणि काय त्याचे अलंकार त्याला द्यायचे, छान त्याला खायला म्हणून नैवेद्य द्यायचं, दूध चढवायचे. अशा त्या काही स्टेप्स आहेत पूजेतल्या. त्या तू सगळ्या कर व्यवस्थित. हात, फुलं, पानं सगळी वाहून छानपैकी तू गणेशाची पूजा कर. एकदा गणेश प्रसन्न झाला की सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. हे 1 महिन्याचं व्रत आहे. हे तू कर आणि त्याचबरोबर गणेशाचा षडाक्षरी मंत्राचा जप कर. 1 महिनाभर हे केल्यानंतर
गणेश तुला प्रसन्न तुझ्या म्हणण्याप्रमाणे तुला काय पाहिजे ते मिळेल. तर ती पुराणातल्या कशा आहेत कथा की त्या एकातून एक गुंतवत गेलेल्या आहेत. तर ती पार्वती म्हणते हे व्रताचं महत्त्व आधी कोणी समजलं आणि कोणाला ही कथा सांगितली आहे, कोणी हे व्रत आधी केलं आहे मला सांगा. तर माणसाचा स्वभाव कसा असतो, पटकन कशावर विश्वास ठेवत नाही. त्याच्यामुळे पार्वतीने वडिलांना प्रश्न विचारला, बाबा हे व्रत माझ्या आधी कोणी केलं आहे सांगा, कोणी केलं आहे, त्यांना कसा फायदा झाला. तर ते म्हणतात हिमालय म्हणतो की हे व्रत खूप जणांनी केलं, पण शिवाच्या मुलांनी स्वतः स्कंदाने ते व्रत केलेलं आहे. तर स्कंदाला व्रत करताना स्कंदाने एकदा वडिलांना विचारलं होतं की बाबा माझ्या सर्व कामनांच्या पूर्तीसाठी मला एखादं व्रत सांगा. तेव्हा शिवानीही गणेशाचं व्रत सांगितलं की बाबा रे असं श्रावण शुक्ल चतुर्थीपासून भाद्रपद शुक्ल चतुर्थीपर्यंत एका मातीच्या मूर्तीची पूजा करायची आणि त्या भाद्रपद शुक्ल चतुर्थीला त्याची सोन्याची मूर्ती, ही मूर्ती विसर्जित करून सोन्याची मूर्ती गणेशाची बनवायची आणि तिची पूजा करायची. म्हणजे आणि मग रोजचा जपही करायचा, महिनाभर सतत गणेशाचा जप करत राहायचा. अशाने गणेश प्रसन्न होतो. मग तुझ्या ज्या काय तुला सिद्धी कामना पाहिजे ते सगळं तुला मिळते. तर स्कंदाने हे व्रत केलं. मग स्कंद पण हाच प्रश्न पार्वती जो विचारतो तोच स्कंद प्रश्न शिवाला विचारतो, माझ्या आधी हे व्रत कोणी केलं आहे, त्यांना काय फायदा झाला मला सांग. मग शिव सांगतो मी तुला एक गोष्ट सांगतो. ही एक कर्दम राजाची गोष्ट. तर कर्दम नावाचा एक राजा होता आणि तो खूप अतिशय धर्मपरायण होता आणि अतिशय चांगला होता आणि खूप यशस्वी होता. आणि असं म्हणतात की त्याच्या दरबारामध्ये सगळ्या देवता रोज त्याच्या पुढे येऊन उभ्या राहत असत आणि त्याला काय पाहिजे असेल ते देत असत. त्याच्या मनामध्ये एखादी गोष्ट आली की मला हे पाहिजे, हे करायचं, हे हवं, ते पाहिजे, लगेच त्याच्या पुढे ते दत्त म्हणून त्या देवता उभे राहून त्याच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करत असत. तर एके दिवशी तो असाच विचार पडला की माझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात, त्याचा अर्थ मी पूर्वजन्मी काहीतरी पुण्य केलं म्हणून परमेश्वराने मला एवढं सुख संपन्नता वैभव दिलं आहे. काय असेल बरं याचं कारण. हे मनामध्ये त्याच्या गळत असलेला प्रश्न असतानाच त्याच्या दरबारामध्ये भृगुमुनी येतात. तो भृगुमुनींचा आदर-तिथ्य करतो, त्यांना त्यांची सगळी विचारपूस करतो. सगळं त्यांचं व्यवस्थित झाल्यानंतर तो गप्पा गोष्टींना सुरुवात करतो आणि त्याच्या मनामध्ये कदम राजाच्या मनामध्ये जो प्रश्न असतो तो प्रश्न भृगु ऋषींना विचारतो. भृगु ऋषी विचारतो की असं कुठलं मी पुण्य केलं की मला हे एवढं जे पाहिजे ते सगळं परमेश्वर मला मिळतं, की कसं काय. तर मग भृगु ऋषी त्याला सांगतात, राजा तुझं पूर्वकर्म काय होतं. तर पूर्वजन्मी तू एक क्षत्रिय होता आणि खूप दुर्बळा क्षत्रिय होता तुझे आणि खूप गरीब होता, धन नव्हतं तुझ्याकडे. तर त्याच्यामुळे लोकांकडूनही तुझे खूप अपमान होत असत आणि घरातली सुद्धा स्त्री आणि मुलंसुद्धा तुझा अपमान करत असत. तर त्याच्यामुळे तू एकदा कंटाळून शेवटी वनामध्ये गेला आणि वनामध्ये गेला तर तुला इथे एक आश्रम दिसला. तो आश्रम होता सौभरी ऋषींचा आश्रम होता आणि ते आपल्या शिष्यांना एका व्रताची माहिती देत होते की तुम्हाला सगळ्या विद्या मिळाव्या, तुमच्या मनोकामना पूर्ण व्हाव्या म्हणून मी तुम्हाला व्रत सांगतो, ते तुम्ही विसरू नका, तुम्ही ते करा. आणि ते व्रत होतं हे गणेश व्रत होतं. ते म्हणजे 1 महिनाभर श्रावण शुद्ध चतुर्थीपासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत ते व्रत करायचं आहे आणि 1 महिनाभर ती मातीची गणेशाची मूर्ती जपवायची आहे, पूजायची आहे आणि नंतर चतुर्थीला भाद्रपद शुद्ध चतुर्थीला ती विसर्जित करून तिच्या जागी सोन्याची मूर्ती तुम्ही स्थापित करायची आहे आणि तिची तुम्ही वर्षभर सतत सांभाळ करायचा. असं जितकी गणेशाची मूर्ती तुम्ही जितक्या बनवाल 1, 2, काही जणांमध्ये असा गैरसमज आहे की आपल्या घरामध्ये मातीचे 2 गणपती असेल, 4 असतील, 3 असतील तर चांगलं नाही किंवा काय. तर तसं काही नाही. त्यांनी सांगितलं की जितकी तुम्ही जास्त गणपतींची मूर्ती बनवा, जितक्या जास्त गणपतींची तुम्ही पूजा करा, तितकं तुमचा पुण्याचा वाटा वाढतच जातो, तो कमी होत नाही. तेव्हा तुम्ही कुठल्याही मनात शंका ठेवू नका. आणि त्याच्यामध्ये सौभरी ऋषींनी त्यांना कर्दम जो क्षत्रिय आहे
घरी, त्याला ते सांगितलेलं आहे की तू अशी ती पूजा तू कर. म्हणजे ते व्रत ते आपल्या शिष्यानं सांगत असताना क्षत्रिय तिथे जाऊन बसतो घरी विचारा आणि सांगतो की मला पण सांग. मग ते त्याला समजावून ते सगळे व्रत सांगतात आणि ते व्रत तो करतो म्हणून त्याला पुढच्या जन्मी ते राजाचं पद मिळतं. आणि असा राजाचा पद की ज्याच्या सगळ्या मनोकामना परमेश्वर स्वतः पूर्ण करत असतो सगळं, असं त्याची ती कथा आहे. आणि आता हे पुढे कर्दमराजाचं काय होतं म्हणजे ही गणेश पुराणातल्या कथा एकात एक कशा गुंफलेल्या आहेत. गणेश पुराण पहिल्यांदा सुरुवातीलाच सोमकांताला भृगु ऋषी सांगतात. मग त्याच्यातून येतं की व्यासमुनींना ते ब्रह्मदेव सांगतात. आणि त्याच्यामधून आता ती आपण हिमालय पार्वती देवीला ही कथा सांगतात. त्याच्यामधून आलेलं आहे की ह्याला भृगु ऋषी शिव यांना स्कंदाला सांगतो. त्याच्या पुढे की हे व्रत सांगतं सौभरी ऋषी त्या ह्याला राजाच्या पूर्वजन्मातल्या क्षत्रियाला ते सांगतात. जेणेकरून तो पुढच्या जन्मी राजा बनतो आणि खूप सामर्थ्यवान बनतो आणि सर्व शक्तिमान असून सर्व इच्छांची पूर्ती करून देणारे सर्व देवदेवता त्याच्या दरबारामध्ये सदैव उपस्थित असतात. इतकं त्याचं मोठं यश होतं, प्रोग्राम होतं. तर असं हे गणेश चतुर्थीचं व्रत आहे. त्याचं महात्म्य खूप मोठं आहे. आपण गणेश चतुर्थी सर्वसाधारणपणे फक्त भाद्रपद महिन्यात एकाच दिवशी करतो तसं तर नाही. ते व्रत पूर्ण एक महिन्याचं व्रत आहे आणि श्रावणापासून भाद्रपदापर्यंत. आणि ते हळूहळू माणसांना ते जमत नाही म्हणून ते एका दिवसाचं आहे. ती मातीची मूर्ती घडवण्याचं आणि त्याची पूजा करण्याचं व्रत हे गुप्तपणे करायचं आहे. 1 महिनाभर करायचं आहे. त्याच्याबरोबर गणेशाचं जपही करायचं आहे आणि मनापासून पूजा करायची आहे त्याच्या प्रत्येक अवयवांची पूजा करायची आहे. त्याच्या हातामध्ये त्याच्या अंगामध्ये ते दाग दागडे घालताना सुद्धा त्याच्या जप सतत चालू करत मनोभावे केल्यानंतर गणेश आपल्याला नक्की प्रसन्न होतो. ते कशी वाटली कथा आणि पुढे काय होतं हे आपण नक्की बघूया पुढच्या भागामध्ये. कथा कशी वाटली मला नक्की